नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, जुनं फर्निचर या मराठी सिनेमाला रिलीज होऊन आता 13 दिवस झालेले आहेत. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने कमवले होते 4,05,00,000 रुपये. बाय द वे, एक जेंटल रिमाइंडर, मी हे जे आकडे सांगतोय ते खरे असतीलच असं नाही, कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा ट्रेड अॅनालिस्ट नसतो. त्यामुळे असं धरून चाला की याच्यापेक्षा चांगलीच कामगिरी या सिनेमाने केलेली असेल. एनिवेज, पहिल्या आठवड्यात या सिनेमाने कमवले होते 4,05,00,000 रुपये. दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे 8व्या दिवशी 32 लाख रुपये. दुसऱ्या शनिवारी 60 लाख रुपये. दुसऱ्या रविवारी 75 लाख रुपये. दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 11व्या दिवशी 29 लाख रुपये. आणि मंगळवारचा आणि बुधवारचा अजूनही आपल्याकडे रफ डेटाच आहे, प्रॉपर फिगर्स आपल्याकडे आलेले नाही आहेत. असं म्हटलं जातं की मंगळवारी या सिनेमाने कमवले होते साधारणपणे 32 लाख रुपये आणि बुधवारी थोडी ड्रॉप आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि 13व्या दिवशीच म्हणजेच दुसऱ्या बुधवारी या सिनेमाने कमवले 29 लाख रुपये. असं करत पहिल्या 13 दिवसांमध्ये या सिनेमाचं इंडियन बॉक्स ऑफिसचं नेट कलेक्शन आहे 6.62 CR. काल ओव्हरऑल बुधवारी ऑक्युपन्सी होती दिवसभराची 19.24%, ज्याच्यात मॉर्निंग शोचे होते 9.47%, आफ्टरनूनचे 17.22%, इव्हनिंगचे 22.69%, तर नाईट शोचे 27.56%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची काल ऑक्युपन्सी होती 20%, पुण्याची 24.75%, नागपूरची 11.50%, संभाजीनगरची 13%, कोल्हापूरची 17%, नाशिकची सुद्धा 17%, तर सांगलीची 9% एवढी. आता येऊया आपण मागच्या आठवड्यात रिलीज झाला, मागच्या आठवड्यात म्हणजे 1 मेला रिलीज झालेला सिनेमा नाच ग घुमा, जो बॉक्स ऑफिसवर खरंच चांगली कामगिरी करतोय. आणि सध्या आपण असंच म्हणू शकतो की जे टेलिव्हिजनच्या स्टार आहेत त्यांना जर तुम्ही मोठ्या पडद्यावर आणलं तर बायका ज्या आहेत त्या गर्दी करतात आणि सिनेमा जो आहे तो चालतो. सो खरे स्टार मराठी सिनेमा जे आत्ताच्या घडीला कोण असतील तर ते पुरुष नाही आहेत, तर ते स्त्रिया आहेत. आणि स्त्रिया मतलब झिम्मा असेल, झिम्मा 2 असेल, बाई पण असेल, किंवा आता हा सिनेमा असेल, किंवा अधूनमधून एखादा अजून एक समजा स्त्री व्यक्तिरेखेवर आधारित एखादा सिनेमा आला असेल तर ते चालतायत. खास करून जर बायकांची टोळी असेल तर ज्या टेलिव्हिजनमधल्या जे टेलिव्हिजनचे फॅन्स आहेत ते तर हे सिनेमे बघायला नक्कीच जात आहेत. एनिवेज, पहिल्या दिवशी बुधवारी या सिनेमाने कमवले होते नाच ग घुमा या सिनेमाने 2,15,00,000 रुपये, गुरुवारी 80 लाख रुपये, शुक्रवारी 95 लाख, शनिवारी 1.85 CR, रविवारी 2 CR. आता सोमवारपासूनचा आपल्याकडे रफ डेटा आहे, आपल्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स नाहीये. सोमवारपासून म्हणजे 6व्या दिवशी या सिनेमाने कमवले होते 67 लाख. 7व्या दिवशी मंगळवारी या सिनेमाने कमवले आहेत 79 लाख. तर काल बुधवारचं जे कलेक्शन आलंय अर्ली एस्टिमेट ते सुद्धा आहे 72 लाख, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण वर्किंग डेजला सुद्धा हा सिनेमा चांगली कामगिरी करतोय. का? कारण ज्या हाऊसवाईफ आहेत त्या या सिनेमा बघायला जात आहेत आणि त्याच्यामुळेच हे कलेक्शन आपल्याला दिसतंय. एनिवेज, पहिल्या 8 दिवसाचं याचं इंडियन बॉक्स ऑफिसचं नेट कलेक्शन असेल अप्रॉक्सिमेटली 9.93 CR. सो ग्रॉस कलेक्शन वाईज बघायला गेलं तर हा सिनेमा 10.5 ते 11 CRच्या मध्ये आरामात आहे आता. सो चांगला आहे बघा, मजा आली. आता काल बुधवारी ओव्हरऑल या सिनेमाची ऑक्युपन्सी होती 19.04%ची, ज्याच्यात मॉर्निंग शोचे 11.81, आफ्टरनूनचे 20.54, इव्हनिंगचे 23.40, तर नाईट शोचे 20.42%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची काल ओव्हरऑल ऑक्युपन्सी होती 17.75, पुण्याची 20.75, नागपूरची 18%, संभाजीनगरची 19.75, कोल्हापूरची 22%, नाशिकची 22.25, तर सांगलीची 15.25%. आता येऊया त्याच दिवशी रिलीज झालेल्या स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमाकडे. सिनेमा चांगला असून सुद्धा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही फार चांगली कामगिरी केलेली दिसत नाहीये. पहिल्या दिवशी या सिनेमाने कमावले होते 27 लाख, दुसऱ्या दिवशी 17 लाख, तिसऱ्या दिवशी 12 लाख, चौथ्या दिवशी 21 लाख, 5व्या दिवशी 32 लाख, 6व्या दिवशी 5 लाख, 7व्या दिवशी 12 लाख, तर काल 8व्या दिवशी सुद्धा 11 लाख एवढी कमाई या सिनेमाने केलेली आहे. सो असं करत पहिल्या 8 दिवसाचं याचं इंडियन बॉक्स ऑफिसचं ग्रॉस कलेक्शन असेल 1.56 CR, तर नेट कलेक्शन असेल 1.37 CR. म्हणजे हे होतं या 3 सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.